गेला. माझी चड्डी वाळू घाल तर. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. गाईज या ठिकाणी आता आमची गुड मॉर्निंग झालेली आहे. मी वर्कआउट पण केलं, आरोहीने पण सकाळी उठून वर्कआउट केलं. आरोही तर कम्प्लिटली आवरून रेडी आहे, बट माझी ना थोडी स्किन केअर बाकी आहे. तर चला आता फटाफट आहे ना मी स्किन केअर करून घेतो. तू वरती बसून काय करणार आहे आता? ब्लॉग बघणार आहे. आरोहीने टीव्ही वरती व्लॉग लावलेले. चल ना खाली माझ्यासोबत. का रे, मी आत्ताच खालून वरती आले. चल परत खाली. गाईज बाहेर आहे ना सकाळपासून पाऊस चालू आहे, अजून पण पाऊस चालू आहे. बरे बारीक बारीक का होत नाही, असा पाऊस आहे ना कंटिन्यू चालत राहायला पाहिजे. फायनली माझी स्किन केअर वगैरे झालेली आहे आणि बाहेर इतका मस्त पाऊस चालू आहे माहिती आहे का. असं वाटतं आज पाऊस आहे ना थांबणारच नाहीये. हे बघा खूप वेळपासून पाऊस चालू आहे. 7 वाजेपासून पाऊस चालू आहे आज. हर्षद काय म्हणे मग? मम्मी पाऊस जर नाही उघडला ना मी काही जाणार नाही, पण नेमकं 7:30ला पाऊस उघडला. थोड्या वेळासाठी बंद झाला होता, लगेच सुरू झाला पाऊस. माझ्या लहानपणी पण असंच व्हायचं बरं का. जेव्हा शाळेत जायची वेळ यायची ना, तेव्हा म्हणजे शाळेत जायच्या थोड्या वेळा आधी इतका पाऊस असायचा, असं वाटायचं आज शाळेला सुट्टी भेटेल. पण नेमकं शाळेत जायचा टाइम होतो आणि पाऊस थांबून जातो, मग शाळेत जाणं पडत होतं. मम्मी ना आता आमच्या जुन्या घरच्या गोष्टी सांगत होती. तिकडे इतका चिखल व्हायचा माहिती का. जेव्हा मी शाळेत जात होतो लहानपणी, पूर्ण अर्ध चिखलाने भरलेलो राहायचो. मग घरी जायचो, बुटन ते हातात घेऊन जावं लागायचे. सगळे लोक लहानपणी शाळेत जाताना. मग मी काय म्हणलं की मी जेव्हा लहान होते तेव्हा. हा मग माझ्या लहानपणीच्या गोष्टी सांगतोय ना मी. अशा हातात बुट ते घेऊन जायचो, सायकल लोटत घेऊन जायचो, सायकलच्या टायरला दोरी बांधावं लागायची. मग तेव्हा तो चिखल निघत होता. नाही तर डंपरच नाही लावायचो आम्ही, पण तो डंपर नाही लावले ना चिखल पण सगळ्या अंगावर उडत होता, पाठीमागं उडत होता. म्हणजे असं लहानपणीचे दिवस एकदम भारी होते, चिखलाचे दिवस होते. 2 बाटल्या घेऊन जायचे, मग तिथे गेल्यावर एका बाटलीत पाय धुवायचे, कारण 2 बॉटल घेऊन जायच्या, एका बॉटलनी पाय धुवायचे, मग शाळेमध्ये एंटर करत होतो आम्ही. आणि एकदा ना आमच्या घराचं काम चालू होतं बरं का, पाऊस चालू होता आणि पप्पांनी काय केलं, लोडिंग रिक्षामध्ये सामान टाकलं, लोखंडाचे गज वगैरे, आणि खेळ्याची पिशवी समोर दिली रिक्षामध्ये, लोडिंग रिक्षामध्ये. मी समोर बसलो त्या ड्रायव्हर सोबत पुढं, तर ती रिक्षा पलटी झाली. अरे तुला माहितीये ती रिक्षा पलटी झाली. त्या रिक्षात समोर मी बसलेलो होतो, रिक्षा पूर्ण अशी उलटी झाली, ते खिळे बिळे पूर्ण अंगावर पडले होते. गाईज आज आहे ना मी आंघोळ करणार नाहीये, तर हा माझा अवतार आहे. याने आंघोळ केलेली आहे, हा याचा अवतार आहे. दोघांच्या फेस मध्ये बघा किती फरक आहे. अरे मी बघ गोरा गोरा दिसतोय. कोण गोर दिसतंय आम्हाला नीट सांग. पण मी आंघोळ केली माहितीये का, शपथ भाई. आता मी म्हणले मला आंघोळ नाही केली, तू पण म्हणतो वाटत नाही तू आंघोळ केलेली. आरोही पण म्हटली आंघोळ नाही केली, वाटत नाही. मतदान माझ्या याच्यात करणे वाटत आहे, डोळे पण लाल आहे तुझे. गाईज आम्ही घरच्या घरीच ना मस्तपैकी चीज वाले ना पॉपकॉर्न बनवलेले, आणि आता आहे ना हर्षद पण आलेला आहे. वेलकम हर्षद. आम्ही मस्तपैकी सिरीज बघतोय. मला पण बघायची होती. आवरून ये मग जा. गाईज आता 3:32 झालेले आहे. नॉनस्टॉप पाऊस चालू आहे सकाळच्या 7 वाजल्यापासून. त्याच्यामुळे आम्हाला कुठं जाता पण येत नाही, काहीच नाही. आम्ही घरी ना आज मस्तपैकी एक सिरीज पण बघितली, खूप जास्त एन्जॉय केलं. अरे काय प्लॅन आहे आजचा? काहीच प्लॅन नाही, आजचा पावभाजीचा प्लॅन आहे आमचा. गाईज आज आमच्या घरी ना स्पेशल पावभाजी बनणार आहे, आणि हर्षदचा बघा डान्स चालू आहे. वरती ना आपण जे शेड बसवलेलं आहे ना त्याचा आता फायदा होणार आहे. आपण इथं उभं राहून पाऊस बघू शकतो. थंडी पण वाजते बघा ना, सकाळचा पाऊस चालू आहे. जाऊ दे बाबा, नजर नको लावू. नाही नाही, चांगली गोष्ट आहे, पडतच राहा, अजून पडत राहा. गाईज कालच्या ब्लॉगचं थंबनेल बघा ना, बघा हर्षद चड्डीवर बसलेला इथं. मी पण माणूसच आहे, माझ्याकडनं पण चुका होऊ शकता. लगेच चपर चपर करायची गरज नाहीये. तुमच्या डेली होता, तुमच्या डेली होता. डोळ्यांनी कुठे जावा. तर माझ्या डोक्यात असा प्लॅन आहे माहिती का, आपण आहे ना रस्सी खेच खेळायची का? चला खेळ. ल मज्जा. अरे हर्षद मेन प्लेअर आलाय रस्सी खेचला आता. माहिष्मती साम्राज्यम सगळे बाजूला होयम उचलून फेकन. आता पहिली जी मॅच आहे ना ती मम्मी वर्सेस आरोही मध्ये होणार आहे. आरोही एक्साइटेड आहे का? बेटर मॅच करूया. हर्षद आणि आरोही एका टीम मध्ये आणि मम्मी एका टीम मध्ये. 3 थांबा ना रे, तू पहिलेच ओढताय, थांबा. गो. मला कुठं पाडते इकडं. मम्मी गेले गेली मम्मी. ते जिंकलेले. हर्षद आणि आरोही विनर आहे. गो मम्मी खेच. मम्मी गो. हर्षद वर, हर्षद वर. मम्मीने लय गुंड. रडक्या परत एक हा ये इकडं. हा खिच. हर्षद रडका प्लेयर गेला. ये
गो. बापरे. अरे खिचो मी गेली. अरे आउट. आता अरे वर्सेस मी. अरे बाबा ए. मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. हो का आपण दोघं पहिले. रेडी का? हा. 3, 2, 1 स्टार्ट. बापरे नाही ना. हे अरे तू ताकदच नाही लावत ती. तुला बघून माझी ताकदच निघून गेली सगळी. या दोघी झाल्या एका पार्टीमध्ये. हा ठीक आता आहे. तू हरणार आहे. रेडी 3, 2, 1 स्टार्ट. ओढा 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 ओढा. दादा दादा चालला. दादा आउट होणार आहे. चिटिंग चिटिंग चिटिंग. परत एक अरे तुमची दोघींची ताकद लागते भाऊ. दोघी पहिलवान हा. चला त्याच्यामुळे ताकद सगळी निघून जाते. रेडी 3, 2, 1 स्टार्ट. ओढा ओढा मम्मी मम्मी. एक जण गेला ना तिकडे आउट होशाल. चिटिंग चिटिंग. अरे सुटलं त्या हातातून. चिटिंग वगैरे काही नाही. सुटलं होतं हातात. रेडी 3, 2, 1 स्टार्ट. ओढ मम्मी मम्मी ओढ. अरे यार. गाईस त्यांनी प्लॅन केला की सोडून द्या म्हणजे पडून जाईल त्यांना वाटलं ऋषी. हा चला. आता आधीच सांगतो सोडायचं नाही. सोडलं तर चीटिंग मानलं जाईल आणि समोरची टीम. थांब अरे तुम्ही सेंटरला. अरे ते सेंटरला पण नाही. मी बघ कुठे. तू त्या फरशीवर प्लॅन बरोबर. हा 3, 2. 3, 2, 1 स्टार्ट. स्टार्ट कर. बाहेरांनी आधीच ताकद लावली. त्याने आधी ताकद लावली होती. हा ते बरोबर आहे. आधीच ताकद लावली. हे उठ मम्मी. आधीच ताकद लावली. ना की रडायला लागते. नाही आधीच ताकद लावली होती तुम्ही. माझ्या दोरी होती. आधीच सांगतो आधीच. पाहिजे हर्षद ते आधीच ताकद लावतोय. नॉर्मल उभा आहे. बाहेर आधीच ताकद लावते. हा रेडी 3, 2, 1 स्टार्ट. दादा ओढ. जायला. तू नसता पण त्याने नसता पण हात लावला ना. मी जिंकत होतो. आम्ही काय नव्हतं मीटिंगला बघितलं होतं. हा चला चला परत पकड मम्मी. चला थांबा थोडं 2 मिनिटाचा ब्रेक. 3, 2, 1 स्टार्ट. ओ दादा दादा ओढ. नाही ए, मी विनर आहे. हर्षद कोण विनर आहे. आम्ही विनर आहे. तिकडे थोडी गेलो मी. हारले तुम्ही. चीटर आहे तुम्ही हारले गेला मी म्हणतो. आता आरोही आणि हर्षद आणि मी. चला हा अरे हर्षद एका टीम मध्ये आणि मी. चला तिकडे जा आता तुम्ही. जिंकलं कसं काय. रागात म्हणतो सोडायचं नाही. सोडल्यावर आउट परत एक आता सोडायचं नाही सोडत. आम्ही promise. जिंकलेलो आहे मॅच. हा ठीक आहे तुम्ही जिंकले. हा चला आता सोडायचं नाही लागतं. हा परत चला. हा चला रेडी 3, 2, 1 स्टार्ट. थांब रेडी नव्हतं. अजून किती घ्यायचं बाकी आहे. चड्डी घ्यायची काढून द्यायची. रेडी त्याला उचलूनच घेऊन राहिली मम्मी. बघड मम्मी त्याच्या अंगावर पडली तर पापड मी. हर्षद पापड. अरे किच आम्ही जिंकलो आता. काय जिंकले. तुम्ही सोडलं ना. चल परत मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. चल झटकन खिच 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 खिच. ताकद आहे. लाव किती जोर. लाव तू सोडलं वाटतं. गो थांब रे. बोल. सोडायचं नाही ना. सोडायचं नाही. हे की चिटिंग करतोय.
ये वाकड़ा होता क्या? उसके पिछवाड़े में किधर घुस रहा है ताकद नाही रे. तू? ए, लाव लाव रे, ताकद लाव. हा. हे आरोहीचं ताकद लावून घ्या. मी यांच्यावरून चल. मी बघ. हा. हा, आता लावू रे. आता जिंकून दाखव. हे रोग आहे. दाता खाली ओढू नको. हा, म्हणजे. दाताखाली ओठ नको ठेवू, ओठाखाली दात ठेवू का? वर. भाई साहब का पैशन बिगड़ गए. भाई साहब आपका पैशन ठीक करके देता हूँ. काही आता ना आमचं डिस्कशन चालू होतं कोणाची किती हाईट आहे. आम्ही आम्हाला म्हटलं तुझी हाईट कमी येतो म्हणतो नाही नाही मी बुट्टा नाहीये, माझी हाईट कमी आहे. तर मी बुट्टा नाही आहे, माझी हाईट कमी आहे. डिप्रेशन डिप्रेशन आता गाण्यासारखं झालं हम पागल नहीं है भैया, अमोल का दिमाग खराब है. माझं साहजिक आहे. अरे या माझ्या मामाचा मुलगा आहे, म्हणजे माझं आणि त्याचं हसी मस्करीचं नातं आहे. तुम्ही दोघं बहीण भाऊ आहे, तुम्ही का बरं भांडत राहते? माझी सवत आहे. आरोहीनी ना आज इतकी मस्त टेस्टी पावभाजी बनवली होती ना. आरोही सिरियसली मला लय आवडली माहिती का पावभाजी. म्हणजे हॉटेलला जी खातो ना त्याच्यापेक्षा सिरियसली भारी होती बरं का. हा खरंच. थँक्यू. आणि आरोही तू हुशार आहे यार, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे तू. हा ते तर मी आहेच. मी येडा आहे. कारण बघ ना तू किती हुशार आहे याचं प्रमाण काय माहिती का. म्हणजे तू मला पटवलं आणि मी किती येडा आहे. काय काय समजने वाले को इशारा कॉफी. त्या एकाच बाबतीत आहे ना तू माझ्यापेक्षा खूप जास्त हुशार आहे. कोणत्या बाबतीत ग? मला चॉईस केलं त्या बाबतीत. यार जाऊ दे, आपण सगळेच लकी आहे. का रे? आपल्याला एवढी स्वीट फॅमिली भेटली, म्हणजे सगळीच फॅमिली, आपली सबस्क्रायबर फॅमिली. तू पण एवढी स्वीट भेटली, म्हणजे भारी वाटतं यार. कधी कधी मी असं विचार करत असतो एकट्यामध्ये की नाही यार किती भारी चालू आहे ना आपलं, असं नजर नको लागायला कधी कधी. तुझीच नजर लागल बस झालं. अरे हा ही माझी चड्डी वाळू घाल तर. ए छी. अगं चड्डी नाही येते येडे, शीट मास्क आहे, चारकोल शीट मास्क. माझी एवढी छोटी चड्डी राहील का अरे? नाही बरोबर आहे, तुझा एवढा मोठा चड्डा राहील. एवढा मोठा चड्डा तेवढा मोठा माझा तर तंगडा पण नाहीये. दाखव पाहिजे. आज आहे ना आम्हाला पावसामुळे कुठंच जाता आलं नाही. पण बरं झालं काही फायनली आमच्याकडे चांगला पाऊस चालू झालेला आहे. सर काय काय झालं? एंड काही आता वेळ झाली आहे व्लॉग या ठिकाणी एंड करायची. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. अँड गाईज प्लीज या व्हिडिओ खाली कमेंट करा, बघू या महिन्याचा विनर कोण होणार आहे. अरे आपल्याला आता पुढच्या 2 दिवसामध्ये ना विनर काढायचा आहे, जो डेली आपल्या व्हिडिओला कमेंट करतो आणि त्या विनरला आपण स्वतः भेटायला पण जाणार आहे आणि त्याच्यासाठी गिफ्ट पण घेऊन जाणार आहे. मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे यासाठी. मी पण एक्साइटेड आहे गाईज, सो प्लीज कमेंट करा. We should do tonight.